करतो. सो बॅच नंबर किती आहे आपला, धनंजय गायकवाड? 43. ओके, सो दिस इज 43 बॅच. अँड एकदम सिंपल प्रश्न आहे की आपलं मागच्या 1 महिने झालं किंवा 1.5 महिने झालं आपण काय करतोय, ट्रेनिंग करतोय. ओके, तुम्ही सगळेजण बसताय, ट्रेनिंग करताय. आता मला तुमच्याकडनं खरं खरं फीडबॅक हवाय की तुम्हाला पू इन्फोटेकचे क्लासेस कसे वाटले. सो वी विल स्टार्ट विथ धनंजय गायकवाड, की तुम्हाला कसं वाटतंय. की एक पहिला प्रश्न, ऑनलाईन आहे त्याने काही फरक पडला का? दुसरा प्रश्न, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पैसे देत होता तेव्हा तुम्हाला भीती वाटली का, की मी ह्याला पैसे दिले तर हे क्लासेस पळून जातील, किंवा मी जे विचार केलं होतं ते मला भेटेल का नाही. सो थोडा तसा एक्सपिरियन्स तुमचा द्या की तुम्ही काय करता, तुम्ही काय करत होता, धनंजय गायकवाड कोण आहेत रिअल लाईफ मध्ये, आणि आता 1 महिन्यानंतर तुमच्यात असं तुम्हाला काय फरक वाटतं की यस, मला थोडस डिफरन्स फील होतं की ह्या क्लासमुळे मला थोडं शिकायला भेटलं. सो जे पण हॉनेस्ट आन्सर असेल ते, काही मला इम्प्रेस करायला नको. ठीक आहे. नाही सर. सर मी म्हणजे माझं नाव धनंजय गायकवाड आहे. हम्म. तर मी ऍक्च्युली आहे ना खूप कोर्सेस केले. मी सीड इन्फोटेक मधनं पण कोर्स केलेला आहे. त्याच्यासाठी मी ऍटलिस्ट 1 लाख रुपये घालवले. तर त्याच्यामध्ये मला जॉब भेटले, पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे ते जॉब नाही करता आले. आणि नंतर मी बिझनेस पण केले खूप. तर बिझनेस मध्ये पण लॉस झाला माझा. आणि त्याच्यामध्ये मी 2-3 वर्ष माझे ऍक्सिडेंट झाले कोमात होतो. तर तिथून नीट झाल्यानंतर मग मी परत आहे ना परत मित्रांसोबत बिझनेस केले. आणि लॉकडाऊन मध्ये ते बिझनेस फुल ऑफ झाले. आणि मग नंतर मी आता हे डिजिटल मार्केटिंग बद्दल नॉलेज घेतलं. मग मला कोर्स करायचा होता. तर मी खूप ठिकाणी इन्फॉर्मेशन घेतली, नाशिक मधनं पण, मुंबई, पुणे. पण शेवटी मला तुमचा व्हिडिओ बघितला आणि तुमचं ऑनलाईन जो असतो ना कोर्स, ते मी बघितलं. नंतर मी पाटील सरांसोबत बातचीत केली. तर त्यांनी मला सांगितलं का नाही असं आहे, आम्ही म्हणजे तुम्हाला जॉब पण देऊ. आता माझं कसं एज पण जास्त आहे. तर त्याच्यामुळे ते मला काय बोलले का तुम्ही बिझनेस करा. आणि ऑलरेडी मी बिझनेस करतच होतो. त्याच्यामुळे मला बरोबर. बिझनेसच करायचा होता. तर मग मी ते बघितलं का पैसेचं तर काही नाही, कारण की ऑलरेडी मी खूप जणांना पैसे दिले. तिच्यामध्ये कुठे फ्रॉड पण झालेला आहे माझा. आणि काही काही ठिकाणी देऊन पण काही फायदा झाला नाही. तर मग आता मी जे आपण 1 महिन्यापासून करतोय, तर मला तुमची शिकवण्याची पद्धत पण आवडली. आणि दुसरी गोष्ट, थोडासा कॉन्फिडन्स येतोय का भाऊ मी चांगल्या ठिकाणी पैसे दिलेले आणि याच्यामधनं काही ठेवू शकतोय. कारण की इथनं जो आहे माझा जो टर्निंग पॉईंट आहे, म्हणजे माझ्या लाईफ मधून आहे ना आता इथून काही ते मला चांगल्या गोष्टी करायच्या आहे. आणि आता बरोबर. जे मी जॉब करतोय, जे छोटे मोठे जॉब चालू आहे माझे, सेल्सचे याचे त्याचे. पण मला आहे ना एक मोठ्या लेवलला जायचं आहे. जसं आता येस. मी तुमच्याशी बातचीत केली आणि राईट. ऍक्च्युली मी तुमचं पूर्ण जे पण व्हिडिओ बघितले इन्स्टावरती याच्यावरती, तुमचं ऑफिस आहे ते. तर त्याच्यावर मला समजलं का एक म्हणजे तुमची पण बॅकग्राऊंड आहे ना, ते तुम्ही एकदम खालून आलेले. म्हणजे तुम्ही डायरेक्टली अशा वरतीने गेले नाही. येस, हंड्रेड म्हणजे पर्सेंट तुम्ही फ्रॉड नाही करू शकत, हे मला बरोबर. समजलं. हा, तर मग मला अशा व्यक्तीकडून शिकायला कधी पण चांगलं आहे. कारण की मी नाशिकमध्ये खूप कोर्सेस केलेले अकाउंटचे जे त्याचे. त्यांनी फी कमी घेतली, पण त्याचा आउटपुट काहीच नाही निघाला. म्हणजे काही राईट. उपयोगच झाला नाही त्याचा. आणि ते पैसे पण वाया गेलेले. आणि राईट. आता सध्याच्याला मला नॉलेज पण चांगलं भेटतंय तुमच्याकडनं. आणि सोबत मी युट्यूबवरनं माझं स्वतःचं पण नॉलेज गेन स्टडी. करतोय. ग्रेट. हम्म. तसंच करायचं, 2 in 1 पाहिजेच, की तुम्ही जेवढं स्टडी कराल तेवढं कमी आहे. बट यू नो दॅट हो, की आता तुम्हाला एक कॉन्फिडन्स आलाय की तुम्ही करू शकता. या सगळ्या हो, गोष्टी हो, तुमच्या समोर आहेत आणि इझी आहेत. इट्स नॉट अ बिग हो डील. सर. ठीक आहे. थँक्यू, थँक्यू येस. सो मच धनंजय. मग तुम्ही हा क्लास सगळ्यांना रिकमेंड कराल का नाही, म्हणजे जर हो कुणी तुम्हाला सर. विचारलं पू इन्फोटेक बद्दल तर? हो सर, मी सांगितलेले आहे ऍक्च्युली. मी पुण्यामध्ये पण राहिलेले आहे, सांगवीमध्ये. बरोबर. नवी सांगवी. हम्म. तर माझ्या पुण्यामधले काही मित्रमंडळी आहे आणि ऑलरेडी माझे काही आहे म्हणजे कलिग्स पण आहे. हम्म. तर ते पण मला बोलले ते तो कुठनं केला, काय केलं. आता काही माझे मित्रमंडळीचे IT सेक्टरमध्ये आहे, पुण्यामध्ये, बरोबर. मुंबईत. तर मी त्यांच्याशी डिस्कशन केलं. तर म्हणजे मला असं असं कोर्स कळतंय म्हणलं अशा अशा ठिकाणी. तर त्याने तुझं व्यवस्थित झालं, तुला नॉलेज आलं, तुझं कामाला लागला, तर आम्ही पण तिथनं करू. कारण की ते 100%. ऑलरेडी पायथॉन मध्ये, नेटवर्किंग राईट, मध्ये राईट. याच्यामध्ये काम करत आहे. जॉब तर करतायत. ते नो प्रॉब्लेम. जाम झालेले ते काम करून. येस, अंडरस्टूड, अंडरस्टूड.
नो हो. प्रॉब्लेम धनंजय. दॅट्स ग्रेट. थँक्यू सो मच. नागनाथ सर. हा सर, नमस्कार. मी नागनाथ बनसोडे, सोलापूरहून बोलतोय सर. मागे मी जवळपास खूप दिवसापासून मी ट्राय करत होतो की डिजिटल मार्केटिंग शिकून मला माझ्या व्यवसायामध्ये ग्रोथ करण्यासाठी. पण मला हे लक्षात येत नव्हतं की कुणाकडनं करावं, काय करावं. कारण कसं आहे, ऑनलाईन मध्ये मी एक दोन ठिकाणी पैसे भरले, पण ते फेल झाले. म्हणजे नंतर ऑनलाईनला जॉईन करतात आणि 2-3 दिवस माझे जॉईन पण झाले, म्हणजे शिकवत होते. त्यानंतर लिंकच गडप झाली आणि ज्या नंबर दिलेले त्या नंबरवर पण फोन म्हणजे लागतच राईट. नव्हता. त्यानंतर बरोबर. डिस्टर्ब झालो. त्यानंतर जवळपास 5-6 महिने मी आमच्या सरांसोबत, डीओ सोबत पण मी विचारणा केलं की असं सर, आमचे लिस्ट तरी कमी आहे आमच्या बिझनेसला, रोज रोज कोणाकडे फिरायची. तर डिजिटल मार्केटिंग असं आहे की आपल्याला चांगल्या चांगल्या हे येतात, म्हणजे कसं आहे, लीड दिल्या की आपल्याला म्हणजे कस्टमर मिळतील. त्याच्यातनं बरोबर. आपल्या व्यवसायाला काहीतरी सोपं आणि मार्ग वगैरे आहे. मग राईट. त्यांनी सजेस्ट केले. पण मी फेसबुकला सर्च करता करता इंस्टाग्रामला वगैरे तुमचं डेमोच एक लिस्ट आला. मग त्याला बरोबर. क्लिक करून बाकी माहिती भरले आणि सरांशी एकदा फोनवर बोलणं झालं. मग ते डेमोला जॉईन झालो. डेमोवर मला लक्षात आलं तुमचं वगैरे सगळे, तुम्ही जे डिटेल्स वगैरे सांगितले जॉबचं वगैरे, त्याच्यावरनं राईट. मला पण 100% पटलं. आणि तुम्हाला पर्सनली एकदा फोन करून डिस्कस भेटलो पण. केलं आणि आपण पर्सनली आपण सोलापूर इडली सुद्धा खाल्ली. भेट पण घेतली. त्यातनं मला मग 100% गॅरंटी वाटलं. मग बिंदासपणे मी जॉईन झालो सर. राईट. आणि राईट. त्यातनं मी पैसे, घरची पण परिस्थिती असं आहे की पैसे भरायची नो पण अवस्था नव्हते. पण मी ऍडजस्ट ऍडजस्ट करून करून तुम्ही केलं. सगळं येस, आय नो, भरून आय नो. केलं. पण कारण मला ह्याच्यातनं तुमचं जे शिकवता मला खूप छान वाटलं. आणि बरोबर. तुम्ही सोलापुरातलं जे आदित्य म्हणून त्यांचे जे नाव सुचवलं होतं, त्यांच्याशी राईट. मला फोनवर बोलणं झालं. आणि त्यांनी पण बरोबर. छान म्हणले की सरांचा शिकवणी जे आहे ना, बेसिक खूप छान शिकवतात. चांगल्या पद्धतीने शिका. तुम्हाला कुठं काही अडचण आली तर मला फोन करा, येस. आपण पुढचा मार्ग दाखवू, असं म्हणाले त्यांनी. राईट. त्यांची काय कधीही गोष्ट आहे ना. कधीही कोणीही जुन्या स्टुडंटला कॉल केला ना, तुम्हाला चांगलाच हम्म. रिव्ह्यू भेटणार. कारण हा आपलं सर, रिलेशन सगळ्यांसोबत कसं आहे? चांगलं आहे सर. कारण चांगलं आहे. मी आपण खूप रिलेशन वेळा खराब नाही केलं पैशांसाठी नाही आज. काही नाही जणांनी खरंच पैसे पण नाही दिले. तुम्ही विचारा, काही जुने स्टुडंट आहेत, नाही नाही, ते पैशाच्या बाबतीत होतं नाही. तसं. आपण बट दिल्यासारखं तरी सुद्धा मी आपल्याला रिलेशन चांगलं ठेवतो. म्हणजे फीडबॅक छान मिळाला. यस. शिकवण तुम्ही शिकवता, त्याच्यातनं हंड्रेड पण मला पर्सेंट खूप छान म्हणजे ग्रोथ झाला. आमचे डिओ पण म्हणतात शिकायला लागलं तर चांगलं शिक. नंतर आपल्या पण त्या ग्रुपमध्ये आपण एक 100%. इन्व्हिटेशन देऊ सरांना की आपण पण सगळ्यांसाठी आपण हे मार्ग सुचवू म्हणून यस. बोलले. कालच बोलणं झाले. पण ते नो सगळ्यांशी प्रॉब्लेम. एकदा डिस्कस करायचं होतं मीटिंगला. त्यानंतर तुम्हाला एकदा कॉल नक्की. बॅक. नक्की. नक्की करा नागनाथ सर. आणि थँक्यू जवळपास सो 60 मच. ते 70 आमचे कस्टमर आहेत, म्हणजे नो प्रॉब्लेम. जवळपास एजंट आहेत. टीम आहे. हा कळालं मला. कळालं. हा, नक्की मी त्या नक्की लोक. येईन तिकडे. आणि ओके. एकदा आपण विजिट करू सर. येस, येस, नक्की नागनाथ सर. थँक्यू थँक्यू सर. सो मच. सारंग. अ, सर, सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांची ओळख नाहीये, पण माझं नाव सारंग कुळगे. फर्स्ट म्हणजे मी याच्या अगोदर MLM चा पण बिझनेस केला होता. त्यानंतर मी आता सध्या ऍक्सिस बँकमध्ये वर्किंगला आहे, होम लोन डिपार्टमेंटला. आणि डिजिटल मार्केटिंगचं पूर्ण नॉलेज नव्हतं, थोडं नॉलेज होतं. पण त्या नॉलेजचा मार्केटमध्ये काही यूज होत नव्हता. म्हणजे त्या नॉलेजला मार्केटमध्ये जॉबसाठी म्हणजे मी ट्राय करत होतो, पण 1-2 इंटरव्ह्यू पण दिले, पण काही झालं नाही. त्याच्यावरून मला कळालं की माझ्या स्किल्स थोड्या वाढवल्या पाहिजेत, थोडं आणखीन काम केलं पाहिजे. आणि पुण्याचं PIIDMचं इन्स्टिट्यूट आहे, तिथून मी कोर्स पण केला होता. माझ्या बहिणीने केला होता ऍक्च्युली, त्याच्यामध्ये मी पण जॉईन झालो होतो. पण त्यांच्या शिकवण्याची पद्धत आणि तुमची पद्धत ही खूप डिफरन्स आहे. तुमची खूप चांगली आहे असं म्हणू शकतो मी. कारण तुमची शिकवण्याची लेवल एकदम डीप मध्ये जाऊन आहे. तुम्ही एक ना एक पॉईंट एकदम डीप मध्ये जाऊन शिकवता, ते आमच्याकडून करून घेता. आणि सगळ्यात बेस्ट पॉईंट मला आवडला असेल तर ते असाइनमेंट आवडले. कारण असाइनमेंट करताना असं वाटतं की मी त्या कंपनीचं काम करतोय, त्या एका कंपनीनं मला काम दिलंय. ते जर असाइनमेंट मला असंच करत राहिलं तर माझा एक बेस तयार होईल की मी एकदम चांगलं काम करू शकतो. आणि रेफरन्स तर म्हणतात, तर मी स्टार्टिंगला माझ्या मित्रालाच पहिल्यांदा लगेच सांगितलं. राईट. आणि त्याच्यासोबतच त्यांनी आता जॉईन केलं. येस. लगेच जॉईन केलं. आता आमचा तिघांचा प्लॅन होता, पण तिसरा मित्र म्हणला की हा, तुझं झाल्यानंतर मी पण 100% करणार. नक्की. नक्की तुमचं होणार. आणि कॅशचा तर एवढा अवेलेबल प्रॉब्लेम होता की मी मित्राच्याच क्रेडिट कार्डवरती केलं. म्हणलं करायचं तर आहे, आता आपल्याला पुढे तर जायचं. 100% आवडला पण मला कोर्स. असाइनमेंट पण खूप भारी होत्या. नाही, तुमची शिकवण्याची पद्धत खूप डिफरन्स आहे, खूप छान आहे. अजून पुढचा जो महिना ना, तुम्ही सगळेजण म्हणजे खूप खूप सगळेजण असं खुश राहाल. कारण स्वप्नील सर माझ्यापेक्षा भारी शिकवतात. अँड येस. स्वप्नील सरांसोबत वेबसाईट बनवून, आणि वेबसाईटची एक आपली एक मज्जा आहे
कारण येस. स्वतःचं काहीतरी ई कॉमर्स वेबसाईट, स्वतःचं समजा काही छोटी मोठी गोष्टी, मसाला विकायचा आहे, बुटं विकायचे, कपडे विकायचे, काही पण ट्राय करू शकता. आणि बरोबर. काहीच खर्च नाहीये, सगळं लई खूप कमी पैशात होतं. आणि ती गोष्ट स्वप्नील सर शिकवतात, तुम्हाला खरंच आणि आवडेल सगळ्यांना. सर आता तुमचा स्वप्नील डेमो सर करणार. सेशन सुद्धा खूप सुंदर होता. मी स्वप्नील सरांना यस. फोनवरती बोललो होतो. कारण बाकीचे डेमो मी अटेंड केले होते. प्रत्येक डेमोला खूप म्हणजे खूप जास्तच बोलत बसतो. भाकड पसारा खूप असतो. मेन बोलायच्या बाजूला राहतं. तुमचा डेमो सेशन तुम्ही स्टार्ट पासून एंड पर्यंत स्टेट टू पॉईंट होते. हे असं आहे, हे असं होणार 100%. तो डेमोला राईट. मला एवढं भारी वाटलं की मी लगेच डिसिजन घेऊन टाकला अर्ध्या मिनिटात. राईट, या डेमो पर्यंत पोहोचायला मला 7 वर्ष लागले. खूप जबरदस्त डेमो होता. 100% राईट. जबरदस्त. नक्कीच. नक्कीच. Yes. सगळ्यात जर विशेष या क्लासमध्ये कोण असेल तर धनंजय. धनंजय मात्र एकदम पॉइंट टू पॉइंट मला प्रत्येक वेळेस काही ना काही एक्स्ट्रा विचारतात. सो धनंजय. नमस्कार, धनंजय भोळे, राहायला हम्म, मुंबईला. हम्म, सर जसे म्हणतात पॉईंट टू पॉईंट विचारलं कारण की याच्यातलं थोडंफार नॉलेज आहे. आणि मी बेसिकली वेब डिझायनिंगच्या ह्याच्यातच आहे. तर वेबसाईट वगैरे करतो, पण मार्केटिंग खूप ऐकलं होतं आणि आमच्या फील्डला आहे, पण मी त्या ह्याच्यात नव्हतो. मला एक फ्रेंडनी सजेस्ट केलं होतं. मी एक MNC ला होतो, तर तिकडून तो हम्म, जॉब स्विच म्हणजे आमचा प्रोजेक्टच क्लोज झालं, तर मला हम्म. स्विच करावंच लागलं. तर ते बरोबर. स्विच करता करता नंतर मला असं आहे की जो पॅकेज असतो तो कुठेच भेटत नाही. हम्म. हो. आणि त्याच्यामुळे ते छोटे मोठे करत मग मित्रांनी सजेस्ट केलं की फ्रीलान्स करू शकतो डिजिटल मार्केटिंग मध्ये. तर तो पण शेफ होता चांगल्या ह्याच्यात. त्यांनी ते सोडून स्वतःच चालू केलं. आणि लिटरली त्यांनी 6 ते 8 महिने विदाउट एनी पे तो करतोय ऍज अ फ्रीलान्सर. तो स्टार्टिंगला असं एक बेस बनवावा लागतो वगैरे, मग त्याची खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या त्याचे. आम्ही एक क्लायंट मीटिंगला गेलो होतो वाया वाया, तर तिकडे तो चुकून भेटला. म्हणलं तू इकडे, मग तो कनेक्शन झालं की बाबा जुनी मैत्री इथे भेटलो. मग त्याने मग एक्सप्लेन केलं डिजिटल मार्केटिंग पण आहे. म्हटलं आहे, पण कितपर खरं आणि खोटं, कारण की बघितलं नसतं आपण. आणि फक्त हे सर्च आणि R&D करण्यात 1 वर्ष गेलं माझं लिटरली. मी 3 4 क्लासेस अटेंड नाही केले, पण रेफरन्स रिव्ह्यूज जे राईट, म्हणतात, राईट. इव्हन तुमच्या ह्याच्यात पण मी डेमो लेक्चर केल्यानंतर 1.5 2 महिन्यांनी कनेक्ट झालो परत. कारण की यस, मला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं विचारलं स्वप्नील होतं सरांनी. एज क्रायटेरिया, तेव्हा तुम्ही कमेंट केलं होतं एज क्रायटेरिया आहे तर तुम्ही नका करू म्हणून. बरोबर, मी जे आहे ते खरं सांगतो. कारण मला खोटं आश्वासन देणं किंवा खोटं बोलणं फक्त माझ्या पैशांसाठी, तर मला थोडंसं भीती वाटतं. कारण एक हम्म. अपेक्षा घेऊन येतो माझ्याकडे कुणी पण. सो त्याला नाही नाही. उगाच खोटं काहीतरी सांगणं, दॅट मला सूट नाही करत. बट येस, मी बाकीचे काही गोष्टी आहेत जे मी हेल्प करू शकतो, बट ते मी 1 on 1 बोलतो. मी राईट. स्वप्नील सरांना पण सांगितलं की प्रत्येक गोष्ट सगळंच ओपनली नसतं करायचं. बट त्यासाठी दुसरी पद्धत आहे, की हो एज मी आपण ते करू शकतो. हो कळलं ते मला. मी सरांशी हम्म, पण बोललो. इव्हन हम्म. करायच्या आधी मी त्यांच्याकडून 3 4 रेफरन्स घेतले. आणि ते तर सोडून म्हणजे 1 to 1 कनेक्ट केलंच. पण जिथे सोशल मीडिया आहे तिकडे पण मी सगळ्यांना तुमचे ऑलमोस्ट 10 15 स्टुडंटला कनेक्ट केलं. पण ओके. त्याच्यातून पण मला तो रिव्ह्यू आलाच नाही जसा पाहिजे तसा. तर ओके. मग मी होल्डवरच टाकलं ते. नंतर ओके. 1 2 रिव्ह्यूज जे मी ऑलरेडी क्लासेसला रिव्ह्यू केले होते, तिकडच्या बरोबर. एका स्टुडंटनी रिव्ह्यू दिला की हम्म. बाबा मी तो क्लास पण केलाय आणि इथे आणि तिथे असा डिफरन्स आहे. आणि मला बरोबर. ह्याचं फील्डचं माहिती असल्यामुळे मी कॅच केलं बाबा असं असं. कारण की हम्म. प्रत्येक जण म्हणतो जॉईन करायच्या वेळेला की आम्ही असं करू तसं करू, हा, पण प्रत्येक ऍक्च्युअली जण जॉईन बोलणार. केल्यानंतर खूप फरक पडतो. हंड्रेड म्हणून मी पर्सेंट सरळ विचारलं बाबा सर म्हणतात डेमो मध्ये असं, पण ऍक्च्युअल मध्ये किती आहे. आणि मला एक एक्सपिरियन्स माणसाला कुठे डायव्हर्जन द्यायचं ते त्यांना होईल का तसं. तर बरोबर. ते बिंदास कर आणि बघू. नंतर मी पाटील सरांशी पण बॅकग्राऊंड हे केलं की बाबा असं असं आहे तर कसं हम्म. करायचं. हम्म. बजेट पण एक आता इश्यू आला होता थोडाफार. मग ते बोलले की तू वाटत नाही ना तुला एक वन लमसम करायला, तर तुझ्या हम्म. पद्धतीने फ्लेक्झिबल राहा आणि हम्म. सरांना एक कनेक्ट करून बघ कसं वाटतं. 1 2 एक लेक्चर कर आणि मग ठरव. हम्म. म्हणून मी बरोबर. फर्स्ट एक लेक्चर अटेंड केला आणि मग त्यात सेकंड डेला मग एक सर्टन अमाऊंट हे केली की मग मी बरोबर. कंटिन्यू करतो म्हणून. येस, मग आता कसं वाटतंय तुम्हाला की वर्थ आहे, म्हणजे जिथे हो तुम्ही इन्व्हेस्ट केलं असं हो. वाटतंय का मग की काय मला फक्त भेटतंय? ते आता कसं होतंय की नॉलेज भेटतंय पण ते वरवरच आहे हा, कामाच्या अटी आहे. अजून तुम्हाला इंटर्नशिप, त्यासाठीच मी तो इंटर्नशिपचा पार्ट ठेवला. कारण तिथे तुम्ही जे बघाल आणि तिथे जेव्हा तुम्ही कराल की हे सगळं प्रोजेक्ट लाईव्ह लोकांसोबत काम कराल, तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअली एक वेगळं फील येईल की अरे हा, हा प्रॉब्लेम येतो, असा सोल्युशन आहे.
असं टीम मॅनेज होते, असं ग्रुप डिस्कशन होतं, असं रिपोर्ट बनतं, असं प्रपोजल. आणि मी मुद्दाम तुम्हाला तिथे प्रपोजल ते रिपोर्ट पर्यंत सगळ्यात तुम्हाला मी माझ्यासोबत ठेवतो. ठीक आहे, हो. म्हणजे एक कॉन्फिडन्स यावं. नंतर मग तुम्हाला असं वाटलं नाही सर मी स्वतःचा बिझनेसच करतो, देन मग मी तेच. तुम्हाला VSL फनल असेल, रिव्हर्स फनल असतील, खूप सारे फनलचे प्रकार असतात ते शिकवतो. तुम्ही स्वतः पण क्लायंट घेऊ शकता, कारण मी घेऊ शकतो क्लायंट, तुम्ही पण घेऊ शकता. सो थोडंफार प्राइसचं फक्त डिफरन्स होतं, कारण स्टार्टिंगला करावंच लागतं, कारण एक एक्सपिरियन्स सर्टन लेवल आला नंतर यू कॅन स्केल अप. मग स्काय इज द लिमिट. मग ते तुमच्या बुद्धिमत्तेवर, तुमच्या ओरावर, तुमच्या प्रेझेंटेशनवर वगैरे डिपेंड करतं. ठीक आहे, थँक्यू सो मच धनंजय सर, रिव्ह्यूज दिल्याबद्दल. हर्षद सर. येस सर. मी हर्षद गावित, मी नंदुरबारचा आहे. राहायला आता दौंडमध्ये राहतो मी. मी ऑनलाईन सर्च करत होतो की मला ऑनलाईन काहीतरी काम, म्हणजे ऑलरेडी मी वर्किंग आहे, पण तरी म्हणजे एक्स्ट्रा बरोबर. काहीतरी करता येईल का? तर हम्म. मला तेवढ्यात स्वप्नील सरांची ऍड दिसली मला फेसबुकवर. मला म्हणजे ह्याच्याबद्दल काही नॉलेज नव्हतं, डिजिटल मार्केटबद्दल. ऍड दिसल्यानंतर मग मी फॉर्म फिल केला होता. आणि त्यानंतर एक दोन दिवसानंतर मला स्वप्नील सरांचा कॉल आला. त्यांनी विचारलं मला काय करतो काय हे म्हणजे विचारलं. त्यानंतर मग डेमोला बस म्हणे सांगितलं. मग त्यानंतर पण 2-3 आठवड्यानंतर मी डेमोला बसलो. आणि त्या डेमो मध्ये तुमची बोलण्याची पद्धत वगैरे म्हणजे आवडली मला, आणि लगेच मी इनरोल झालो त्याच्यामध्ये. लगेच फी भरली, आणि फी भरल्यानंतर मग मला वाटलं काय फसवणार तर नाही वगैरे, म्हणजे डाऊट आला मला. मग मी गुगलला वगैरे सर्च केलं, युट्यूबला बघितले व्हिडिओ वगैरे, बरेच व्हिडिओ बघितले. हम्म. त्यानंतर मग थोडा विश्वास बसला, म्हटलं फसवणार नाही, खरं आहे. त्यानंतर मग बाकी फीस फीस वगैरे भरली, आणि राईट. त्यानंतर मग मग जॉईन समजतंय झालो. तुम्हाला, असं वाटतंय का की यस वर्थ इट आहे? मी जे भरलंय मागच्या 1 महिन्यात, तर मला असं वाटतं की मला काहीतरी नवीन शिकायला भेटलंय. हो हो हो. अजून पुढचा प्रवास ऍक्च्युली 5 महिन्याचा आहे. हो हो. तुमची शिकवण्याची पद्धत वगैरे म्हणजे आवडली, आणि काहीतरी वेगळं करू शकतोय आता कॉन्फिडन्स आलाय. थँक्यू. नक्कीच. आणि तुम्ही सगळे जोपर्यंत एक सर्टन लेवल पर्यंत जात नाही, तर माझा नेहमीच सगळ्यांना सपोर्ट राहील. माझा एक म्हणजे मी स्वतःला पण प्रॉमिस केला, आणि मी आणि स्वप्नील पाटील सर नेहमी बोलतो दोघं, की पैसा तर इम्पॉर्टंट आहे, मी नाही म्हणत नाही असं नाही, बिकॉज आय वॉन्ट टू रन माय बिझनेस, बरोबर. पण माझा आमची अशी इच्छा आहे की आम्ही सगळेजण मिळून कमीत कमी प्रत्येकाला 1 लाख महिना कसं येईल, आणि मला कसं त्याला मदत करता येईल. ते 1 लाख रुपयेपर्यंत गेला ना, मग तिथून पुढे तो काय करेल तर करेल. पण तिथपर्यंत तरी मी काय करेन, सपोर्ट करेन. म्हणजे कुठला कुठलं ऑफर लेटर घ्यायचं, कधी स्विच करायचं, लगेच कुठे इंटरव्ह्यू द्यायचे, कसं मग पुढचा इंटरव्ह्यू देताना प्रिपरेशन कसं करायचं, जे मी केलं. मला कसं लगेच मला दरवेळेस 70%चा हाईक, 50%चा हाईक कसं मी घेतलं, तेच सगळे ट्रिक मी तुम्हाला पण काय करणार, इम्प्लिमेंट करणार. जे जॉब करतील, जे बिझनेस करतायत त्यांना मग VSL फनल असेल, त्यांना मग इंटर्न्स देतो मी, त्यांना हेल्प करायला लावतो, टीम देतो, जेणेकरून तुम्ही सुद्धा प्रपोजल असेल, थोडं हळूहळू हळू सरकत 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 1 लाख रुपयेपर्यंत महिना आला ना, मग तिथून स्काय इज द लिमिट. मग तुम्ही माहिती आहे तुम्हाला कसं करायचं आपल्याला, हे आपण कशा प्रकारे करू शकतो. 1 मिनिट धनंजय, फक्त नीलम मॅडम आणि सुधाकर राहिले. सो येस, थँक्यू हर्षद सर, तुमचा थँक्यू. रिव्ह्यू दिल्याबद्दल. नीलम मॅडम. येस, सगळ्यांना हाय. माझं नाव नीलम जगताप. ऍक्च्युली माझं प्रोफेशन जे होतं ते योगा टीचरचं होतं. आणि मी ऑनलाईन क्लासेस पण घेते, मेडिकल योगामध्ये पण आहे माझं केलेलं. पण ऍक्च्युली माझं लास्ट 9 मंथ मध्ये 9 महिन्यापूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला. त्यामुळे मी पूर्णपणे बेड रिडन आहे, मला जाता येत नाही कुठे काय. मग काहीतरी बसून म्हणजे काहीतरी नवीन शिकायला मला नेहमीच आवडतं. मग डिजिटल मार्केटिंग बद्दल मी खूप ऐकलं होतं, तर म्हटलं की आपण काय याच्यामध्ये ट्राय करू. मग मी सर्च करत होते त्यावेळेस, मग इन्फोटेकचे थोडेसे ऍड हे बघितले मी. त्यावेळेस मग मी तुमचा डेमो सेशन पण अटेंड केला. मग स्वप्नील सरांचा कॉल आलेला. त्यांनी सांगितलं की हा म्हणजे कुठून आहेत काय, थोडीशी हिस्ट्री विचारली. मग त्यांनी सांगितलं की म्हणजे माशालकर सर जे आहेत ते सोलापूरचेच आहेत. चला म्हटलं, कुठेतरी एक कॉन्फिडन्स म्हणजे काय म्हणतात, एक काय म्हणतात विश्वास वाटला की बाबा ही बिलिव्हेबल आहे, ट्रस्टेबल आहे. म्हणून मग मी जॉईन केलं. आणि मला नेहमीच नवीन नवीन गोष्टी आवडतात शिकायला.
आणि डिजिटल मार्केटिंग बद्दल मला काहीच माहिती नव्हतं. हे पूर्णपणे मला नवीनच आहे. आणि मग ज्यावेळेस मी तुमचं अटेंड केलं सेशन, हळूहळू मग कॉन्फिडन्स वाढायला लागला. सोशल मीडियाबद्दल पण मला जास्त काही माहिती नव्हतं. फेसबुक म्हणा किंवा युट्यूब, इंस्टाग्राम हे मी जास्त हँडल करत नव्हते. पण आता हे केल्यापासून मला एक कॉन्फिडन्स येऊ लागलाय आणि काहीतरी म्हणजे चांगलं वाटतंय की मी म्हणजे योग्य ठिकाणी आली आहे आणि त्यामधूनच मी माझं आता पुढे करिअर करू करू शकते शकता माझं. नक्की. येस, 100% येस. वर्क फ्रॉम होम आहे. जर तुम्ही येस, जाऊ येस. शकत नाही घराच्या नाही बाहेर, कुठेच. तर येस. यस डेफिनेटली तुम्ही करू शकता. खूप सिम्पल आहे. मी हं. कसं करायचं आय विल टीच यू. डोंट वरी येस अबाउट सर. इट. येस ओके. सर. येस. देन यस, माझा भाऊ आहे आता, ज्याने पण जॉईन केलाय आणि तो खरंच माझा सख्या मावशीचा मुलगा आहे. ठीक आहे. आणि त्याला पण मी हे सजेस्ट केलं. सर जर मी माझ्या फॅमिलीत सजेस्ट करतो तर मला एक्झाम्पल द्यायचं होतं की इफ आय एम सजेस्टिंग टू माय फॅमिली मेंबर्स, दॅट मीन्स आय एम प्रिटी शुअर अबाउट माय कोर्स. राईट. सो येस सुधाकर, टेल मी अबाउट युअर सेल्फ अँड युअर एक्सपिरियन्स, अँड देन मग आपण लक्ष्मीकांतकडे जाऊया. ओके. सो नमस्कार एव्हरीवन. माझं नाव सुधाकर शिवमूर्ती माशाळ आहे. दादाचा मावशीचा मुलगा आहे म्हणजे, पण मी पण माशाळ आहे. सेम सरनेम. आणि माझं बॅकग्राऊंड आहे अकाउंट्स आणि फायनान्स. मी पण माझा फर्स्ट जॉब केला TCS मध्ये. ऑलमोस्ट 3 इयर्स केलो. मग त्यानंतर ते फायनान्शियल अनालिस्ट होता मी तिथे. ते झाल्यानंतर मी फंड मॅनेजमेंट कंपनीमध्ये ऍज अन ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह जॉईन झालो. ते ऑलमोस्ट सेम होता, पण ते थोडासा सिनियर, जसं पहिले कोणी बोलले की सिनियर बरोबर भेटलं नाही, मेंटल गायडन्स बरोबर भेटलं नाही. आणि तिथे कसं 9 तासाचा जॉब, पण मी पूर्ण 9 तासाचं काम 1 तासामध्ये करून बसायचो. आणि मग ते मला एक्स्ट्रा काम करावं बोलायला लागले की कॉलिंग कर. मी सीधा नो बोलला. मी कॉलिंग करायला आला नाहीये. पाहिजे तर तुमचं काम मला द्या, मॅनेजरला बोललो मी, तुमचं काम मी करून घेणार. तर तिथे पण केलं मी ऑलमोस्ट 1 इयर. मग त्यानंतर आता मी ऍज अन MS एक्झिक्युटिव्ह आहे. एक्सेल, गुगल वर्क आणि ऍप बनवतो मी. ऍप म्हणजे नॉर्मल वाले, जे गुगल ऍपशीट मध्ये. येस येस हा, ऍपशीट आणि गुगल येस. स्क्रिप्ट मध्ये काम करतो. व्हाय डिजिटल मार्केटिंग? हा, वाय डिजिटल मार्केटिंग. जसं सर मी सुरुवात केली होती पुणेपेठची सर, थोड्या वेळ सरांसोबत होता मी. जसं स्कूलमध्ये गरमीच्या सुट्टी भेटतात, मग त्यामध्ये पण मला थोडा इंटरेस्ट आला डिजिटल मार्केटिंग मध्ये. मी परत इथे येऊन जेव्हा मी 11th मध्ये होता, म्हणजे 8 वर्ष पहिले, मी डिजिटल मार्केटिंग गुगलवरती जे फ्री कोर्स होता ते केलो. मग युट्यूबवर बघितलं वगैरे. मग अनफॉर्च्युनेटली ते ट्रॅक मी लूज केलं आणि ते अकाउंट्स मध्येच मी फोकस केलो ग्रॅज्युएशन होईपर्यंत. मग त्याच्यानंतर मला वाटायला लागले की मी करू करू डिजिटल मार्केटिंग करू, पण जॉबमुळे मला तर टाइमच नाही भेटला कधी. आणि मग परत एकदा दादांना मी बोललो की मला असं असं आहे. तर दादा बोलला की मला माझा मी तर कोर्स आहे, तू करू शकतो, मी आहे तुझ्यासोबत. तर विदाउट एनी डाऊट दादा आहे माझा, तू मला काही रॉंग ऍड्रेस देणार नाही कधी. तरी सुद्धा फी घेतलाय ते पण सांग. हा, फी फी घेतलाय ऑब्विसली. फी फी मेन फी होता म्हणून मी लेट जॉईन झालो, नाहीतर माझा ऑलमोस्ट आता कोर्स संपला झाला असता. असता. मी त्याला जॉईन होऊ दिलो नाही गाईज, लक्षात घ्या. बिकॉज आय एम व्हेरी हॉनेस्ट विथ माय बिझनेस. मी माझ्या बिझनेस सोबत खूप हॉनेस्ट राहतो. ठीक आहे. मग माझे कमिटमेंट पण हॉनेस्ट आहेत, पण मग माझा बिझनेस पण हॉनेस्ट आहे. मग भले तो ब्लड रिलेशन मध्ये असला तरी. इव्हन माझ्या छोट्या भावाला पण मी पैसे घेऊन शिकवला. ठीक आहे. कारण त्यांनी काय होतं, मग आता तो सिरियसली बसतोय. नाहीतर मग त्यांनी आज सुट्टी घेतला असतं, कंटाळाला मी सुट्टी घेतो. कारण वेन यू डोंट पे फॉर समथिंग ना, मग तुमच्याकडे एक लिबर्टी येतं. अरे ठीक आहे, काय म्हणजे आपलं काही गेलंच नाहीये तर मग दुःख कशाचं. असं पण पैसे दिले, मी नसेल आलं तर 2 वेळा कॉल कराल तुम्ही. सर काय झालं, हॅलो हॅलो सर आम्ही बसलो. मग तुम्ही मी म्हटलं ना मी आजारी येतं, लगेच तुम्ही अरे काय सर यार, आधी तर सांगायचं थोडं. का? कारण तुम्ही पे केलं. राईट. सो दिस इज वॉट एक्सपिरियन्स. येस सुधाकर, कंटिन्यू. देन प्रथम पण आहे, फास्ट सांग. हा, काय नाही, आता तुम्ही जे बोलले मला जॉईन केला, तर मी विदाउट एनी डाऊट जॉईन केलो. आणि आता जे मी येस बेसिक शिकला होता त्याच्या आतमध्येच तुम्ही
त्याचा मिनिंग काय आहे, कशामध्ये करतो ते तुम्ही नॉलेज देतात आणि इन्फॉर्मेशन. आणि येस आणि एक्साइटमेंट आहे मला पूर्ण, की येस अजून डीप येस मध्ये जाऊन प्रोफेशनल व्हायचे. तुला तर अनालिटिक्स मध्ये मी करतो अजून, कारण गुगल काय म्हणतात त्याला, की ज्याचं एक्सेल चांगला आहे ना, त्यांनी थोडं अनालिटिकल गोष्टीकडे लक्ष दिला ना, सॅलरी खूप भारी भेटते. कारण थोडं डोकेदुखीचं काम असतं ते, बट केला तर तुम्हाला आवडतं, मग सॅलरी पण खूप चांगली भेटते. देन येस प्रथम. हॅलो सर. येस असाइनमेंट किंग बोला. माझं नाव प्रथम देवारकर आहे. मी ठाणे उल्हासनगरमध्ये राहतो. सर माझे आवड माझी डिजिटल मार्केटिंग मध्ये मला पॅन्डेमिक पासून लागली. हम्म, कारण की तेव्हा हे खूप गोष्टी पॉप्युलर झाले होते, मला युट्यूबवर खूप येत होते. मग मी थोडं त्याच्यावर एक वॉक थ्रू घेतलं की काय आहे, म्हणजे कसं असतं काय आहे. मग मी 200 गोष्ट मी युट्यूबवर सर्च करून मी असे ऍड लावायचा प्रयत्न केला, पण ते अनफॉर्च्युनेटली झाले नाही माझ्याकडनं. हम्म, मग नंतर मी एक माझ्या लोकल ठिकाणी मी एक कोर्स लावला असा हम्म, डिजिटल मार्केटिंगचा. पण त्या सरांनी मला काय एवढं शिकवलं नाही, म्हणजे मला काय थोडं काय पटलं नाही, म्हणजे आमचे वेस्टच झाले म्हणे. हम्म, मग नंतर मला ऍड आली स्वप्नील सरांची फेसबुकवर, म्हणजे हम्म, माझ्या आईला आली. हम्म, मग तिने मला दाखवलं की असे असे आहे. मग मी बघितलं त्यामध्ये, मी माझा लीड फॉर्म तो भरला, मग मला आला कॉल. मग मी हम्म, सरांशी बोललो, मला काय म्हणजे मी माझे प्रॉब्लेम होते पहिले. मग त्यांनी सांगितलं मला की तू ऑफिस कोर्स कर, तुला याच्यापेक्षा तुला एकदम ऍडव्हान्स मध्ये आम्ही शिकू, जरा डिटेल मध्ये तुला कळेल, म्हणजे हे तू केलेलं हे सगळं रॉंग आहे, हे असं काय नसतं म्हणे. राईट. तर मग आता 1 मंथ झाले, तर मला आता एक झालं की हा बाबा, की खूप नॉलेज मिळालंय मला 1 मंथ मध्ये. त्यांनी मला 3 मंथ मध्ये त्यांनी मला काहीच शिकवलं नाही. आता 1 मंथ मध्ये मला खूप नॉलेज भेटलं असं वाटायला लागलं. आणि अजून एक स्पेशल गोष्ट आहे सर, मला तुम्हाला सांगायची आहे. हम्म, मी फर्स्ट टाइम मी यावर्षी मी सोलापूरला आलो होतो मी. बरोबर. मी तिकडे अक्कलकोटला आणि तुळजाभवानीला गेलो होतो. मी तिकडे सांगितलं पण होतं मी देवीला की मला डिजिटल मार्केटिंग मध्ये काय ना काय करायचंय, मला मला खूप आवड आहे. ऍक्च्युली मी राईट. हाय फार्मासिस्ट मी. ओके. आता नुकतंच माझं ग्रॅज्युएशन झालंय. आता ओके. हा कसं, आणि फॅमिलीला पाहिजे होतं की कोण मेडिकल मध्ये जावं मुलाने म्हणून, पण माझी आवड आहे जरा इथे थोडं मार्केटिंग कॉमर्स मध्ये. मार्केटिंग साईड. मग राईट. मग देवीच्या आणि स्वामींच्या कृपेने तुम्ही आम्हाला भेटलात, म्हणून खूप मला फायदा झालाय आता. आणि येस. बघू आता पुढे चांगलंच होईल. येस होईलच. अजून 5 महिन्यात, आत्ता एक हो. महिन्याचा प्रवास झाला आपला. 5 महिन्यात हो. तुम्ही बघाल की यार देर इज अ बिग डिफरन्स. आणि एवढं कुतवून घेतात ना नंतर मी इंटर्नशिप मध्ये, ते तुम्ही म्हणा कॉल करून सर लई लई कुतवून घेतात तुम्ही म्हणून. बट हम्म. तुमच्यासाठीच जे पण करण्याचा प्रयत्न आहे ना, जे बॅकएंडला टीम आहे, कारण त्यांची सॅलरी, त्यांचं इन्सेंटिव्ह, त्यांचं पूर्ण काम तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही केलात तर मी त्यांचं कौतुक करतो. राईट. सो त्यामुळे ते तुमच्या मागे फुल हात धुवून काय करतात, लागतात. ठीक आहे. देन येस लक्ष्मीकांत सर राहिलेत. सो आय होप ते पण बोलतील. भले कॅमेरा ओके ऑन केलं. येस. हॅलो सर. येस. नमस्ते सर्वांना. येस. पहिल्यांदाच आज कॅमेरा ऑन केलाय. येस. माझं नाव लक्ष्मीकांत शिवाजी वरकडे. मी प्रॉपर जालन्यावरून आहे सर. आणि माझं म्हणजे बेसिकली मी 2014ला BSc कंप्लीट झाली. त्याच्यानंतर मी म्हणजे स्वतःची स्टार्टअप कंपनी म्हणून फूडची चालू केली होती, की जे फूड डिलिव्हरची. त्याच्यानंतर ओके. फ्रेश टू हे करत होतो, पण काही कारणास्तव ते पण थोडी लॉसला गेली. त्याच्यानंतर मी जस्ट डायल कंपनी जस्ट डायल मध्ये मी 3 वर्ष काम केलं. त्याच्यामुळे मला बाकी जे काही मेसेज वगैरे, लीड जनरेशन किंवा त्यांच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत तर त्याबद्दल पूर्ण आयडिया होती. त्याच्यानंतर मी पुन्हा म्हणजे मला ऑलरेडी आधीपासूनच बिझनेस करण्याची इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा 2017ला कोविडच्या येण्याच्या आधी मी असा प्लॅन केला होता, की जो पहिलीपासून ते 12वी पर्यंतचा जो सिलेबस आहे तो टोटल आपल्याला अॅनिमेशन मध्ये तयार करायचा. तर आम्ही अॅनिमेशन मध्ये तयार केला. त्याच्यानंतर त्याची मार्केटिंग सुद्धा केली. त्याच्यावर पुन्हा आम्ही स्वतःची कंपनी पुन्हा स्टार्टअप केली, पण ती पार्टनरशिप मध्ये केली. तर त्याच्यामध्ये माझ्याला बऱ्याच म्हणजे काही कोइन्सिडन्स झाले. लायसन्स की लायसन्स वगैरे हे केलं, मित्राने विकलं. त्याच्या थ्रू पुन्हा एक लॉस आला. त्याच्यातून पुन्हा बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर पुन्हा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मी कोर्स केला.
त्याच्यानंतर जावा डेव्हलपर म्हणून मी सध्याला वर्क करतोय. मला 2.5 वर्षाचा त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे. पुन्हा मी मार्केटिंगचे क्लासेस वगैरे पण घेतो. त्याच्यानंतर माझ्याकडे स्वतःच्या जे आहे शिक्षणाचे पण मी क्लासेस वगैरे घेतो, की 8वी ते 12वी पर्यंतचे माझ्याकडे मॅथ आणि सायन्सचे दोन्ही ते पण शिकवतो. आता सध्या मी सोलार कंपनी म्हणून जे आहे तिथे पण काम वगैरे करतो, मार्केटिंगचे पण जे आहे, आणि स्वतःचे जे की सिव्हिल रिलेटेड किंवा जे काय प्लांट्स वगैरे, तर तिकडे जाऊन विजिट मला पर्सनल करावं लागतं. आणि म्हणजे माझं लक असं झालं की मला म्हणजे मार्केटिंगची आवड असल्यामुळं स्वप्नील सरांशी मी जस्ट आपलं इंस्टाग्रामवर रील्स बघत होतो. सरांची रील्स आली, त्याच्यानंतर सरांशी मी बोललो, फॉर्म फिल केला. म्हटलं टाइमपास म्हणून आपण सगळ्याच गोष्टी केल्यात, आपण टाइमपास म्हणून करू. पण स्वप्नील सर मला डायरेक्ट बोलले की म्हणे सर तुमचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं काय आहे. म्हटलं सर मी सध्या 3 शॉप वगैरे पण हँडल करतो. माझ्याकडे किराणा मालाचे सुद्धा मार्केटिंग आहे, त्याच्यानंतर स्वीट्स आणि त्याचं पण आहे, त्याचं पण मार्केटिंग करतो. बाकीचे जे आहेत किंवा कन्स्ट्रक्शन रिलेटेड पण माझे बरेच कॉन्टॅक्ट वगैरे आहेत. पण माझ्याकडे अशा बऱ्याच गोष्टी फ्रॉड झाल्या, कारण मी माझ्यापेक्षा दुसऱ्यावर ट्रस्ट ठेवला, त्याच्यामुळे त्या गोष्टी मला घडत गेल्या. तर म्हटलं मला माझं स्वतःचं हे तयार करायचं, स्वतःचं मार्केट तयार करायचं. आता मी माझी स्वतःची कंपनी सुद्धा स्टार्ट केलेली आहे. सॉफ्टवेअरची कंपनी आम्ही केली, ऍप्लिकेशन वगैरे डेव्हलप करतो. स्क्रिप्ट राईट म्हणून आहे. मी पुण्याला पण आलो होतो, स्वप्नील सरांना भेटतो म्हटलं, पण ऍक्च्युअली आमची मुंबईची क्लायंटची मीटिंग होती म्हणून सरांशी काही भेटणं नाही झालं. आणि रनिंग मध्येच मी तुमचा डेमो अटेंड केला आणि म्हटलं ठीक आहे चला जाऊ द्या, आपण एवढं हे केलंय, एक आपण रिस्क घेऊ किंवा हे घेऊ म्हणून क्लास जॉईन करू. पण मी योगायोगाने जॉईन केला आणि मराठी माणूस असल्यामुळे मी बिंदासपणे म्हटलं जे होईल ते होईल. इतके दिवस आपले गेले ना, अजून 6 महिने काहीतरी गोष्टी शिकायला मिळतील या उद्देशाने त्या गोष्टी शिकलो. आणि त्याचा फायदा सर असा झाला की मला म्हणजे मी अजून पण 8 ते 15 दिवस रेग्युलर क्लास केला. बाकीच्या ह्याच्यामध्ये मी काही क्लास वगैरे केले पण नाही, पण ज्या ज्या गोष्टी मी लीड्स जनरेशन किंवा मला ज्या ब्लॉग्स वगैरे, मी माझे स्वतःचे रायटिंग माझे ब्लॉग सुद्धा लिहितो, की ज्याच्यामध्ये कविता वगैरे असतील किंवा आपल्या हे असतील काही मला मजकूर वगैरे वाटले तर त्याच्या रिलेटेड पण मी त्या सगळ्या गोष्टी हँडल करतो. तर याचा मला फायदा असा झाला की मी फक्त पहिले 8 ते 10 लेक्चर मध्येच मला बाबा हे जर आपण पुढे प्लॅटफॉर्म नेला तर बेनिफिशियली सगळ्याच गोष्टी होतील. आणि स्वप्नील सरांनी पण 2-3 वेळेस आमचं कम्युनिकेशन झालं, त्याच्यामुळे एवढा ट्रस्ट बिल्डअप झाला की आपण फॅमिली मेंबर असल्यासारखं. आणि त्यात तुमची शिकवण्याची पद्धत एक नंबर, म्हणजे विचारायचं काम नाही सर. मी जिथपर्यंत बिल्डअप हे केलं जातं किंवा क्वेश्चन्स वगैरे विचारायचे राहिले बिंदास विचार वगैरे शकतो. राईट, 100%. तुम्ही एक शिक्षक असून माझी तारीफ केला, थँक्यू सो मच. कारण सर म्हणजे मला जे माहित आहे आहे ते एक वेगळी पद्धत आहे. अँड येस, डेफिनेटली की काही तुम्हाला हेल्प लागेल तुमच्या या बिझनेसमध्ये तर तुम्ही स्वप्नील सरांना नक्की विचारा. मी आहे नाही स्वप्नील तर सर. माझा पॅटर्न असा आहे की मी प्रत्येक वेळेस तुम्ही जसं म्हटले की पहिल्यांदा आपण मार्केट काय चाललंय त्या व्ह्यूनुसार आपण थोडे नोकरी पण त्या रिलेटेड करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. कारण की आम्ही माझं स्वतःचं पांचट म्हणून चॅनल सुद्धा आहे युट्यूबला, ते पण आम्ही चॅनल वगैरे पण हँडल करतो. पण बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की कालांतराने मित्रामित्रामध्ये थोडे लायसन्स वगैरे चेहरे किंवा सायबर क्राईमचे पण थोडेफार काही केसेस वगैरे झाल्या, त्या पण आम्ही हे केल्या. म्हणजे एक अनुभव येत होतच, राहतो. येस, 100%. करणाराच काहीतरी करू शकतो आणि करत राहताना हे सगळे अनुभव येणारच, 100%. होय. घरी बसल्याने होणार नाहीये. नाही नाही. राईट, बट येस, माझ्याकडे असे लोक आहेत, मला जाणून आश्चर्य वाटलं. मी एवढं जस्ट कारण मी बघत नाही ना तुमच्याकडे, माझ्याकडे एवढे स्टुडंट झालेत, बट मला आज स्वतःहून कळालं की येस, पीपल आर सिरियस अँड पीपल रिअली वॉन्ट टू डू दिस. आणि मलाही छान वाटतं की मी कुणाला शिकवतोय. सो येस, वेलकम टू पुइनफुटेक फॅमिली वन्स अगेन एव्हरी वन. आय होप माझ्यामध्ये उज्ज्वला मॅडम राहिलेत, बट ते मे बी येस सर, बोलू थँक्यू. शकतील का नाही. येस, उज्ज्वला मॅडम. हा सर, येस, बोल. अरे बापरे, हा अनम्यूट सर. केलं मॅडम. ओके, व्हिडिओ नाही ऑन. सर, मगाशी खूपच गोंधळ होता ना तिथे, राईट, त्याच्यामुळं मला बोलता येत नव्हतं. नो प्रॉब्लेम, नो बाहेर प्रॉब्लेम. होते जरा. येस. अं, सो तुम्ही सर माझं रेग्युलर तर केला नाही, बट काय इश्यू आहे आपण आता त्यावर डिस्कस करूयात नंतर स्वप्नी सरासोबत. बट जेवढंही केला, कसं वाटलं तुम्हाला, की आहे का वर्क, की मी जे दिलंय, जे मी अपेक्षा करते 1 महिन्यात, तुम्हाला काय फील झालं? तर मला खूप छान वाटलं जेव्हा मी तुमचं डेमो लेक्चर केलेलं. ऍक्च्युली मी तुमचं डेमो लेक्चर जानेवारी-फेब मध्ये केलेलं. ओके. तेव्हाच मी डिसाईड केलेलं की मला तुमचाच क्लास घ्यायचा आहे, म्हणजे जॉईन करायचा आहे ते. ऍक्च्युली माझा डिजिटल मार्केटिंगचा क्लास 3 वेळा झालेला आहे. अरे बापरे. हे ही माझी तिसरी टाइम आहे. पण हा. इतक्या डीप मध्ये कोणी शिकवलेलं नाहीये. आणि ऍक्च्युली मी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये
त्याच्यामुळं गेली 7 वर्ष झालं माझा एक्सपिरियन्स. साईड बाय ओके. साईड मी डिजिटल मार्केटिंग करतच होते. म्हणजे सगळ्या बेसिक गोष्टी क्लिअर आहेत. फक्त तुम्ही जे जरा ऍडव्हान्स लेवलला शिकवताय ना, किंवा प्रॅक्टिकली स्वतःहून काही काही गोष्टी केलेल्या नाहीयेत. सर, ते पॉईंट मला क्लिअर करून घ्यायचे होते, पण ते तुमच्याकडून इतक्या व्यवस्थितपणे समजून घेतले जातात आहे ना. असं नाही, मी इवन ग्रोथ स्कूलचा पण प्रोडक्ट मॅनेजमेंटचा साईड बाय साईड माझे लेक्चर्स असतात. पण ओके. तिथं सर काय होतं माहितीये का, लँग्वेजचा म्हणजे इंग्लिश कळतं, हे येतं, पण ते इतकं रिलेट होत नाहीये. की आपण जसं मध्ये तुम्ही कसं की लगेच कळतं आपल्याला, लगेच हे राईट. मराठी टू तसं मराठी. ग्रोथ स्कूलचा तो प्रॉब्लेम होत होता. हा मग माझा पहिल्यांदा मी ऍक्च्युली फेब्रुवारीमध्ये माझा तेच ग्रोथ स्कूल जॉईन करायचं का तुमचं लेक्चर जॉईन करायचं, राईट. ह्याच्यामध्येच मी कन्फ्यूज होते. हा पण नंतर मी सिलेबस बघितला, म्हटलं नाही सर, त्यांनी कसं एकदम डिटेलमध्ये पॉईंट वगैरे टाकलेले, नाहीतर स्वप्नील सरांशी बोलले, स्वप्नील सर हे ह्या गोष्टी क्लिअर असणार आहेत का आपल्या. सर म्हटले हो. मग जॉईन करायचं ठरवलं, असं झालं. येस, आपल्याकडे ग्रोथ स्कूलचे 4 स्टुडंट आहेत. इवन हो. मी सुद्धा बाय केलं ग्रोथ स्कूल, की काय शिकवतोय बाबा, एवढं मोठे मोठे नावं घेतो तो. बट जेव्हा हा कराल ना तर कळतं की हम्म, ठीक आहे. आता कोणाला बोलणार, तिथे तुम्हाला असं बोलता पण येत नाही. इथं तुम्ही स्वप्नील सरला कॉल करू शकता, कारण स्वप्नील सर रिलेशन हो तर सर. ठेवतात. राईट. हो सर, आणि नो मी प्रॉब्लेम. ग्रोथ स्कूल चा फाउंडर, ऍक्च्युली माझं आणि त्याचं ऑफिस समोरासमोरच होतं बँगलोरला. अं, काय, HSR लेआउट. जर तुम्ही टाकाल HSR लेआउट तर तुम्हाला कळेल की तिथे त्यांचं ऑफिस आहे. सो वैभव सिसंती. सो आय नो हिम. तर येस, बट प्रत्येकाची आपली स्टाईल असते. काही जण पैशांसाठी करतात, काही जण खरंच शिकवण्यासाठी करतात, काही जण तिथे कसं आहे, सेल्फ लर्नर पाहिजे खूप. म्हणजे ते देतात पण सेल्फ लर्नर पाहिजे. हँड होल्डिंग थोडं कमी आहे. बट मी नेहमी प्रिफेअर करतो की दुसऱ्यांच्या क्लासेस बद्दल बोलायचं नाही, कारण नाही. मी माझं तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. राईट. बट या उज्ज्वला मॅडम, कंटिन्यू करा, कंटिन्यू अटेंड करा. तुम्हाला असं वाटतं की माझा हा मिस झालाय, मला दुसरे लेक्चर दुसऱ्या बॅच मध्ये करायचं आहे, तर स्वप्नील सरांशी नक्की बोला. स्वप्नील सर लगेच हेल्प करतात, की दुसरी बॅच पण असेल तर ओके. तुम्हाला देतील. ठीक आहे. बट तुम्ही मिस करू ठीक. नका. जेवढं होईल तेवढं लेक्चर करायचा प्रयत्न करा. रेकॉर्डिंग्स आहेत, बघा. कुठे डाऊट्स असतील तर कॉल करा स्वप्नील सरांना किंवा मला. तुम्हाला 101% सपोर्ट भेटेल. ठीक आहे. थँक्यू सो मच तुम्ही बोलल्याबद्दल. धनंजय सरांचा एक क्वेश्चन होता, तो घेऊयात आपण. येस, धनंजय सर. माझा एक छोटासा प्रश्न आहे. जसं तुम्ही म्हणतात, एक जे फ्रीलान्स बिझनेस आणि जॉब दोघांसाठी आपण प्रिपेअर करतो. बरोबर. हा, पण जॉब मध्ये ना थोडस कसं, जसं तुम्ही म्हणतात की एक पर्टिक्युलर सेक्शनच आपल्याला हँडल करायचं आहे, 100%. आणि फ्रीलान्स मध्ये पूर्णच असतं. तर त्याच्यामध्ये मग ग्रोथ वाईज म्हणायला गेलं की मग तिथे कुठे बेनिफिट असतं? नाही, फ्रीलान्स मध्ये बघा, फ्रीलान्स आता तुम्ही ज्या एज मध्ये तुम्ही फ्रीलान्स केलात, घरच्यांना समजू शकलात की फ्रीलान्सिंग पण एक करिअर आहे, तर तुमच्यासाठी खूप मस्त आहे. काय असतं, सर्टन एज मध्ये ना की जॉबच पाहिजे, कारण घरच्यांना ते पटत नाही की तू काय करतो बाबा, आम्ही काय सांगणार समोरच्यांना, लोकांना. तुझा अजून लग्नाचा विषय, हे विषय, लोकांना काय सांगू, फ्रीलान्सिंग म्हणजे काय कळत नाही ना, हे इट्स न्यू टू इंडियन पॅरेंट्स. अजूनही फ्रीलान्स कोणाला सांगितलं की 2 मिनिटं असं बघतात की हा हा की बेरोजगार आहे का? हा, ऑलमोस्ट बेरोजगारच्या कॅटेगरीत धरतात लोक, कारण नॉलेज नाही की ह्याच्यात पण पैसा मिळतो. कारण जॉब म्हणले की महिन्याला पगार येत असेल, फ्रीलान्स म्हणले की महिन्याला नाही येत, पण महिन्यालाच येतं आपल्याला सुद्धा. महिन्याला कॉन्ट्रॅक्ट असं रिन्यू होतं. बट येस, डेफिनेटली फ्रीलान्सिंग मध्ये जास्त पैसा मिळतो ऍज कम्पेअर टू जॉब. बट फ्रीलान्सिंगला स्टार्टिंगला थोडं स्ट्रगल आहे टू कन्वे की तुम्ही एक्सपर्ट आहात म्हणून. बट मी सगळ्यांना नेहमी सजेस्ट करतो, मला जर कोणी विचारलं तर पहिले 1-2 वर्ष जॉब, 1-2 वर्ष मॅनेजरच्या हाताखाली काम, आणि एकदम कडक मॅनेजरच्या हाताखाली काम. म्हणजे जो म्हणतो ना, असं वरडून वरडून काम करून घेईल तुमच्याकडून, त्याच्या हाताखाली जर 2 वर्ष काम केला, मग तुम्हाला क्लायंट हँडल करणं खूप सोपं जातं. कारण कसं असतं, जेव्हा तुम्ही फ्रीलान्सिंग करता, प्रेशर खूप देतात कधी कधी क्लायंट्स, कारण त्यांना त्यांना अपेक्षा असते की तुमच्याकडे दिलं म्हणजे तुम्ही ते कुठलं चिराग, ते अलादीन की चिराग आहे, तुम्ही घासले की तुम्ही डायरेक्ट हुकुम मेरे आका, बोलो क्या चाहिए, 10 करोड ये लो, असं नाही येते. बट पीपल थिंक लाईक दिस की डिजिटल आणि मार्केटरला पैसे दिलं की मी झालो मोकळा, असं वाटतं त्यांना. आणि क्लायंटला पण वाटतं की फ्रीलान्सला आपण देतोय तर तो काही गोष्टी नाहीच म्हणू शकत नाही, राईट. हा, असंच कारण की आहे. आपण
हा, मी पण खूप वेळा नोटीस केलं, अहो सर हे आमचं काम नाहीये, म्हणजे नाही तुम्ही करताय तर तुम्ही हे पण करायला पाहिजे. हा, असं आहे, असं आहे. त्यांच्यामध्ये डिजिटल मार्केटर म्हणजे ग्राफिक डिझायनर, व्हिडिओ एडिटर, रील बनवणारा, रील समोर डान्स करणारा, सगळं त्यांच्यामध्ये सगळा म्हणजे डिजिटल मार्केटर मध्ये धरतात. एक्झाम्पल देतो, मी जिथे संस्थेला सोशल साठी हेल्प करतोय, तर तिकडे त्यांनी पण सांगितलं की तू अकाउंट हँडल करतो ना, रील पण तूच बनव आणि फेस पण तूच कर. म्हणजे हा, कॅमेरा म्हणजे फेसिंग म्हटलं मी कसं करू? आणि नाही. मी एनजीओ साठी किंवा कोणासाठी पण काय इन्फॉर्मेशन द्यायची असेल हम्म, प्रोडक्ट बद्दल किंवा काही सर्व्हिस बद्दल, म्हटलं ते तुमचं आहे, तर तुमचा कोणतरी फेस व्हॅल्यू घेऊन या. कसं 100%. होतं, फेस व्हॅल्यू परत तिथे अपॉइंट करा, एनरोल करा, पेमेंट असेल काय असेल जे काय, पूर्ण टीम करावी लागते त्यासाठी. ट्रू ट्रू ट्रू. आणि हा काम आपला नाही आहे. परत सांगतो, हा काम आपलं नसतं. आपलं काम आहे लीड्स आणणे, नीडला नर्चर करणे, ऑटोमेशन करणे, व्हॉट्सअप असेल, ईमेल असेल, SMS असेल, व्हॉट एव्हर इट इज. त्याच्या पलीकडे आपलं काम नाही. कॉल करणे आपलं काम नाही. ते लीड कन्वर्ट होईल का नाही आपलं काम नाही. आपलं काम आहे विचारणे, लीड कन्वर्ट झालं का नाही. करणे आपलं काम नाही. करणे हा सेल्सचा काम आहे, त्या बिझनेस ओनरचा काम आहे. त्यांनी तो कुणालाही देऊ द्या, त्याचा प्रश्न आहे. पण काही लोकांना असं वाटतं की डिजिटल मार्केटर म्हणजे डायरेक्ट बिझनेसच घेऊन येईल. सो डायरेक्ट वाला काम पूर्णपणे नाही आहे. ई कॉमर्स मध्ये येस, ई कॉमर्स मध्ये डेफिनेटली आपण डायरेक्ट सेल आणतो, ROI आपणच आणतो, रोज रिटर्न ऑन ऍड स्पेंड आपण आणतो. सो तिथे ठीक आहे, तिथे अपेक्षा करणं एका डिजिटल मार्केटर करणं मला हे सगळं भेटेल. बट डेफिनेटली फ्रीलान्सिंग मध्ये पण मित्र बनवायचे. काही प्लॅटफॉर्म आहेत, मी तुम्हाला शिकवतो कसं दुसऱ्यांना कामं देतात, कॉन्ट्रॅक्ट कसं असतं, काम झाल्यावर कसं पैसे देतात. सो आय विल गाईड यू. म्हणजे काही जण आता इथे आहेत ज्यांना खरंच फ्रीलान्सिंगच करणं योग्य राहील एज नुसार. बट यस, जर असं वाटलं की नाही करू शकता जॉब, अजून ती ऊर्जा आहे, तर जॉब पण करू शकता. काही असं नाही की जॉब नाही मिळत. मी असे खूप जण भेटला. इव्हन मी आता शाल्मलीला जॉब दिलाय. शाल्मलीचं वय 37 आहे. जेव्हा तुम्ही शाल्मली सोबत बोलाल ना, तुम्हाला असं वाटणार पण नाही, ती असं वाटते की 21 वर्षाची मुलगी आहे. असं काम करते, म्हणजे दिवस रात्र तिच्यात ते असं जोश आहे. मग मी स्वतःच तिला जॉब दिला. तिला दुसरीकडे पाठवलंच नाही, कारण मला असं वाटलं की तिने शिकलं त्या लेवलने. आणि आणि मला अशी कोणतरी हवी की जे सोडून जाणार नाही लवकर, आणि माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आणि ते रिमोट जॉब किती म्हणजे हे मिळू शकतो रिमोटली, तसं पेमेंट प्रिफरेबल का की मुंबई किंवा कुठे ट्रॅव्हल म्हटलं की 1.5-2-3 तास, आणि हेक्टिक एवढं असतं ना की ट्रॅव्हलिंग. तर रिमोट आता विचार केलाय, जॉब करायचा तर रिमोट करायचा. नाही, रिमोट भेटतं. रिमोट पण US बघा, तुमचं इंग्लिश स्ट्रगल, चांगलं आहे ना, तर हा रिमोट जॉब म्हणजे मी US क्लायंट्स बरोबर मेलिंग आणि केलाय ना, केलंय बस. 7 वर्ष. बस मी सांगतो कसं करायचं. बाकी सगळं त्यांना कसं करायचं. आणि एवढे म्हणजे काय म्हणतात त्याला, ते भोले शब्द वापरता येणार नाही. बट येस, US वाले क्लायंट अपॉर्च्युनिटी खूप देतात. म्हणजे थोडं आहे, म्हणजे तुम्ही जर त्यांच्याशी नीट बोललात ना, अपॉर्च्युनिटीचा भंडार आहे तिकडं. जर तुम्हाला नीट बोलता आणि क्रॅक करता आलं, शब्दरचना नीट असेल, कम्युनिकेशन नीट असेल ना, तर लगेच पिघलतात ते. इंडियन क्लायंट सारखं नाही. इंडियन आमच्याकडे PM असायचा, म्हणजे क्लायंट वर असलं की एक PM आहे, तो PM कम्युनिकेट, मग 1-to-1 काही गोष्टी. डेफिनेटली मग तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटी आहे US मध्ये. तर खूप, मी सांगतो ना कसं करायचं, कारण मी आता US कंपनी सोबतच करतो. सो आय नो दॅट हाऊ टू अप्लाय टू देम, आणि कशा प्रकारे कम्युनिकेशन करायचं, आणि कसं जॉब वगैरे भेटतं. मी करेन तुम्हाला, डोंट वरी. ठीक आहे. सो येस, ओके. सर 10:30 झाले. येस, सर एक कोण आहे? विचारायचं होतं फक्त. बोला ना, कोण आहे विसरलो. तर आपलं डिजिटल मार्केटिंग मध्ये CRM काय आहे का? हा, आहे ना, आहे ना, CRM आहे ना. कस्टमर अं, का- रिलेशनशिप मॅनेजमेंट डिजिटल मार्केटिंग मध्ये नाही आहे. बट आय विल टेल यू. तुम्हाला हवं तर हबस्पॉट सांगेन. तुम्ही म्हणलं लीड स्क्वेअर आहे, त्यानंतर कैलास आहे. सो कुठला पण एक CRM तुम्ही म्हटलात तर मी सांगतो. हबस्पॉट तर फ्री आहे, सो तेही मी तुम्हाला शिकवू शकतो. नाही, मला ऍक्च्युली 2 जणांच्या तशा रिक्वायरमेंट आहेत. एक सोलार ची म्हणून एक कंपनी आहे, हम्म. त्यांना लीड जनरेशन साठी वगैरे पाहिजे, आणि ते फक्त ते म्हणे CRM रिलेटेड आहे, त्यांचं पूर्ण ऑलरेडी सगळं रेडी. त्यांना तर CRM त्यांना, हवं. हा त्यांना CRM पाहिजे. आणि एक CRM जण, पाहिजे का CRM रेडी, आणि त्या CRM मध्ये लीड पाहिजे. बघा हा डिफरन्स आहे. हा ते मला एक्झॅक्ट काही माहित नाही. म्हटलं सर मी जस्ट आता स्टार्ट केलेलं आहे, मला त्याच्या काही रिलेटेड माहित नाही. मी कंपनीचं ऍप्लिकेशन नाव तुम्हाला सांगा. बनवून ठेवतो. काय म्हटले सर? कंपनीचं नाव काय? सोलार. सोलार, सद्गुरू सोलार म्हणून. सद्गुरू सोलार. ओके, ओके. नाही, मी एका सोलार कंपनी सोबत काम केलं 2 वर्ष. हम्म. अमरावतीची कंपनी आहे बघा.
नाही, इथं जालन्यातलीच आहे सर. ओके, ही एक जालना. जालन्यातली मला आलेली आहे आणि एक परभणीची. ओके. दोनच्या याच्यासाठी आहे म्हणजे. सीआरएम तर सॉफ्टवेअर आहे, तुम्हाला पण माहिती आहे की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणतात. म्हणजे लीड आलं, लीडला व्हॉट्सअप गेलं, कुणी कॉल केलं, अपडेट करायचं, तो लीड पुढच्या स्टेजला जातो. स्टेज वाईज त्याला आपण डिवाइड करतो, हॉट, कोल्ड, जे पण असेल ते, जसं जसं त्या कंपनीच्या ह्याच्यानुसार. जसं मी सीआरएम पूर्ण एक्सेल शीटवर बनवलंय, काही लोक डायरेक्ट त्याला सीआरएम वापरतात. बट येस, डेफिनेटली त्यांना त्यांना काय पाहिजे, एकतर काय असतं, काही जणांकडे सीआरएम असतं आणि त्यांना डायरेक्ट लीड सीआरएम मध्ये पाहिजे असतं. मग त्यासाठी ओके. तुम्ही पब्लिक कनेक्ट यूज करू शकता त्या सीआरएम ला आणि तुमच्या फेसबुक लीडला कनेक्ट करायला. नाहीतर जो सीआरएम चा ओनर आहे, जो पण त्याचा प्रोडक्ट ओनर आहे, तो हेल्प करतो तुम्हाला इंटिग्रेट करायला तुमचा फॉर्म इंटू दॅट पर्टिक्युलर सीआरएम. मी तुम्हाला ते ऍडव्हान्सच्या वेळेस शिकवेन, किंवा ह्याच्या वेळेस काय म्हणतात त्याला, इंटर्नशिप मध्ये सांगेन लाईव्ह, तुम्हाला बघायला चालेल. भेटेल. ठीक आहे, इझी आहे. बट येस, पण ते कम्युनिकेशन करून बघा. जर मे बी सीआरएम पाहिजे असेल तर ऑब्व्हियसली मग तुम्हाला सीआरएम बनवावं लागेल. मग तो एक वेगळा पार्ट आहे, डिजिटल मार्केटिंगचा पार्ट नाही आहे, बट डिजिटल मार्केटरला लागतं ते. ठीक आहे. चालेल चालेल. ओके, मी सो सध्या डिस्कस करून घेतो त्यांच्याशी. येस, डिस्कस करा आणि मला हवं तर कॉन्फरन्स कॉल घ्या जर कुठं तुम्हाला प्रॉब्लेम आला तर. ठीक आहे. चालेल चालेल. डेफिनेटली. सो येस, सगळ्यांनी टाइम दिलात. आय नो की मी सगळ्यांचा अर्धा तास एक्स्ट्रा घेतला, बट येस, थँक्यू सो मच. तुमचा रिव्ह्यू माझ्यासाठी इम्पॉर्टंट होता, अँड आय होप दिस रिव्ह्यू विल हेल्प अदर पीपल टू टेक ऍडमिशन्स अँड बिलीव्ह ऑन मी. ओके, थँक्यू सो मच गाईज, तुम्ही विश्वास ठेवलात. आणि येस, असाच आपला प्रवास राहील अजून नेक्स्ट 5 महिने, आणि आपण भेटूयात उद्या. बाय. येस सर, बाय. थँक्यू. गुड नाईट सर. येस, गुड नाईट.